सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी बनवणार आहे मस्त अशी पुरी आणि भाजी. तर आपण साहित्य काय लागते ते आपण पाहूया तिथं. तर साहित्य मी थोडंसं कमीच वापरते माझ्या ह्या रेसिपीमध्ये. तर मी हे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर ह्या पिठामध्ये मी काय काय टाकले मी तुम्हाला सांगते. तर सगळ्या डाळीचे पीठ एक एक चमचा टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये. ज्वारीचं पीठ पण टाकलेलं आहे. जास्त मी कणिक वापरलेली आहे, पण सगळ्या डाळीचे चमचा पीठ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्याच्यानंतर मी लावायला हे जे घेतले ते गव्हाचं नाही घेतलं, हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर आणि आपण भाजीसाठी बघूयात. तर ह्या भाजीसाठी मी बटाटे, कांदे आणि दोन्ही एक शिट्टी करून घेतलेली आहे कुकरमध्ये. आणि ही कोथिंबीर आहे, हे कढीपाक आणि लसूण. ह्याला पुरी भाजीसाठी ही बटाट्याची भाजी. पण बटाट्याची भाजी मी उकडून तशी बारीक चिरून घेतलेली आहे. कांदा पण उकडून घेतलेला आहे कुकरमध्ये. तर हे उकडण्याचं पाठीमागचं की हे भाजी एक झटपट भाजी होती. जर आपण ह्याच्यामध्ये गॅसवर टाकली तर त्याला वेळ पण खूप जातो आणि सारखं बघावं लागतं शिजली का. तर आपण ह्याची आता पुऱ्या करून घेणार आहोत. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माझी पद्धत वेगळी आहे पुरी करण्याची. तर मी पुरी नेहमी अशीच करते. सगळ्या डाळीचे पीठ मी थोडं चमचा टाकत असते, गहू फक्त जास्त टाकत असते. आणि हे लावायला मी ज्वारीचं पीठ करते. तर आपण पुढे बघूयात. त्याचे आपण छोटे छोटे आकार करूयात. म्हणजे मी गोल करते किंवा चौकोन करते किंवा त्रिकोण करते, अशी मी पुरी बनवते. तर आपण पुढे बनवूयात. तर आपण इथं बघू शकता हे असे मी काप करून घेतलेले आहेत. आणि मी नेहमी असेच करते. कधी तर मी चौकोनच करते, पण आज मला थोडंसं वाटलं की आपण थोडेसे त्रिकोण, गोल असे आकार बनवावेत, म्हणून मी हे चौकोन बनवलेलं आहे, हे गोल बनवलेलं आहे आणि हे त्रिकोण बनवलेलं आहे. तर मी असे आकार नेहमी करते, गोलच करत नाही. असे आकार मी बनवत असते, कारण थोडंसं आपल्यालासुद्धा वेगळं, पोरांनासुद्धा वेगळं. तर हे आता आपल्याला तळायचे आहेत. मी आकार बनवून घेतलेले आहेत. तर आपण इथं कढई ठेवली तर आपण तळून घ्यायचे आहेत. तर पुढे बघूयात आपण. तर आपण हे पुऱ्या करतो. हे आम्ही गोल केलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, ह्या गोल आहेत. तर चौकोनी पण करते आणि गोल पण करते, कधी गोल पण करते. म्हणजे मला जेव्हा वाटलं. हे बघा, हे पुरी किती छान फुगलेली आहे आपली. बघू शकता ही पुरी मस्त अशा पुऱ्या होत आहेत आपल्या. तुम्ही बघू शकता खूप सुंदर पुरी व्हायला आहेत ह्या. आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्या डाळी मिक्स केल्यामुळं कसं मेटाबॉलिझम छान राहतं ह्याच्यामध्ये. आणि आपल्या पोरं खात नाहीत डाळ वगैरे, तर ह्याच्यामध्ये घातल्यामुळं पोरांच्या पोटात पण जातं, मेटाबॉलिझम चांगलं राहतं, मनाची एकाग्रता होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते डाळीमुळं. आता तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत, ह्या होत पण आहेत. आणि 5 ते 10 मिनटात होतात, जास्त वेळ पण नाही लागत ह्याला. तर तुम्ही बघू शकता. हे पहा, पण शक्यतो मी चौकोनच करत असते, पण आज थोडासा वाटलं की आता थोड्याशा गोल कराव्यात, म्हणून मी गोल करते. तर बघू शकता किती छान पैकी फुगलेली आहे ही पुरी. तर अशा पुऱ्या. तर आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. इथं मी कढई ठेवली आहे आणि मध्ये मी अद्रकाचं खिसून थोडंसं बारीक टाकलेलं आहे. जास्तीचं नाही टाकलेलं आहे, थोडंच टाकलेलं आहे, कारण अद्रक आमच्याकडे जास्त नाही खात आम्ही. तर आम्ही थोडंच टाकलेलं आहे. तर हे डीमार्टचं हिंग आहे, हे थोडंसं टाकत असते मी, हे डीमार्टचं. तर तेल गरम झालेलं आहे. तर आपण जे हे केलेलं आहे. आणि मी मला अजून एक सांगायचं आहे वाटतं की हे कढीपाक आणि कोथिंबीर आहे ना, ती मी तळून घेतलेली अशी छानपैकी. तर तळून घेतल्यानंतर आपण असं करायचं त्याला छानपैकी, म्हणजे कसं पूर्ण एकजीव होतं हे. आणि कोणी काढून टाकत नाही. आपल्याकडे कशी पद्धत असते, पोरांना कोथिंबीर काढा, हे काढा. तर हे सगळं पूर्ण एकजीव केल्यामुळे हे सगळं खाण्यात जातं. तर आपण आता माझ्या पद्धतीने तुम्ही भाजी आणि पुरी आणि भाजी करून बघा, खूप टेस्टी आणि खूप छान होती. तर हे मी फोडणीचे दाणे टाकते. आणि आता कोथिंबीर हे तर आपण केलेलंच आहे, तेलामध्ये परतून घेतलं होतं मी, त्याच्यामुळे हे मिक्स छान झालं. आणि हे तेलसुद्धा
कांदासुद्धा आपण हे कुकरमध्ये काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळे कांदासुद्धा आपला एकजीव झालेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकू शकतात. खूप टेस्टी होती ही भाजी आणि झटपटसुद्धा होती, जास्त वेळ पण नाही लागत आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती छान आपले हे बारीक हे मी आज टिप्स सांगितलेलेच आहे की मी सगळं बटाटे कांदे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आपल्या, त्याच्यामुळं ही भाजी खूपच टेस्टी लागते. तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीनं भाजी आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी बनलेली आहे. मी केलेली भाजी तुम्हाला आवडेलच. तर आपण हे असं थोडंसं तेलात परतून घ्यायचं. आपल्याला रस्सा आवडत असेल, कोणाकोणाला असा रस्सा आवडतो, तर आपण थोडंसं जास्त पाणी घालायचं आणि कमी रस्सा असलं तर कमी पाणी घालायचं. आम्ही असं अंदाजावरच टाकत असते, चमचा, कारण आपल्या घरच्या पद्धतीप्रमाणे आपण तिखट मसाला हे टाकायचं असतं. तर चवीनुसार मीठ हे सगळं आपलं झालेलं आहे. तर आपल्याला बटाटेसुद्धा मग छान उकडलेले आहेत आपले, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता. आणि पाणी टाकायचं आणि तुम्हाला आवडत असलं तर थोडासा कूट टाकायचा. मी कूट वगैरे कधी टाकत नाही आहे, पण आपला ऑप्शनल विषय आहे. तर तुमच्या घरी आवडत असलं तर थोडंसं कूट पण तुम्ही टाकू शकता. बघा आपली भाजी किती सुंदर झालेली आहे ही भाजी. आणि 2च मिनटात आपण उकळी येऊ द्यायची छानपैकी. उकळी आली की भाजी छानपैकी होती. थोडासा रस्सा पाहिजे असलं तर आपण पाणी जास्त टाकायचं ह्याच्यामध्ये. आणि ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचा. बघा तर्रीसुद्धा किती छान आलेली आहे भाजी आपली आणि किती छान बनलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण ह्याच्यानंतर आता तर आपली भाजी होती आहे तोपर्यंत आपण इकडं पुऱ्या तळून घेऊयात. तर पुरीसाठी मी कढई ठेवते ही, आणि हे कढई ठेवलेली आहे आणि हे मी तेल टाकते ह्याच्यामध्ये. खूप टेस्टी वाटते, कारण पुरी भाजी ही सगळ्यांनाच आवडते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पुरी भाजी आवडते. पण मला वाटतं आपण बाहेर पुरी भाजी खाल्ल्यापेक्षा आपण घरातली स्वच्छ आणि अशी घरी बनलेली पुरी भाजी खावी. खूप टेस्टी लागते आणि स्वच्छ पण असते. म्हणून मी बाहेरची कधी मी म्हणजे खात नाही आहे, मी घरीच बनवत असते. बघू शकता तुम्ही, तेल आपल्याला तापायचं आहे. तेल तापेपर्यंत आपल्याला बघायचं 2 मिनिट. तेल तापल्यानंतर ही पुरी छान पुरी फुगते. आणि मला एक असं सांगावं असं वाटतं की आपली पुरी फुगली तरच छान वाटते. आणि शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असलं तर तुम्ही घालू शकता, म्हणजे आवडत असलं तर. पण मी तर शेंगदाण्याचं कूट काही घालत नाही आहे, मला आवडत नाही आहे म्हणून मी घालत नाही आहे. तर आपलं तेल आता थोडंसं, आणि मी ह्याला ज्वारीचं पीठच लावलेलं आहे, मी गव्हाचं पीठ नाही ॲड केलं ह्याच्यामध्ये. मी अजून पुन्हा टिप्स सांगत असते की ह्याच्यामध्ये मी डाळीचे पीठ सगळे ॲड करून कणिक मळलेली आहे. सगळे डाळी माझा करण्याचा हा उद्देश आहे की मुलं कसं डाळी खात नाही, म्हणून मी पुरी करताना हमखास ह्याच्यामध्ये डाळीचे पीठ टाकते सगळे, जेणेकरून मुलांना पोटात जाईल मुलांच्या. आणि प्रोटीन आपल्यासाठी आवश्यकच असतं, कारण प्रोटीन वेट लॉससाठी सुद्धा असतं, चरबी लॉससाठी सुद्धा असतं, आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, त्याच्यासाठी खूप फायदेशीर असतं. तर असं हे पुरी लाटलेली आहे मी. आपला व्हिडिओ मोठाच होतोय, मला एक 10 मिनटाचाच व्हिडिओ करायचा होता, पण थोडासा मोठाच होतोय आपला व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता थोडंसं तेल तापलेलं नाही आहे. ही थोडीशी पुरी फुगलेली नाही आहे. आता फुगते कारण तेल थोडंसं गरम झालेलं आहे आपलं. तर आता ही पुरी छानपैकी फुगेल, आणि पुरी फुगली की आपल्याला पण आनंद होतो की आता पुरी फुगली छानपैकी, कारण खायला छान वाटतं ना आपल्याला.
ह्याच्यामध्ये मी जास्त गव्हाचंच पीठ ॲड केलेलं आहे, ह्याचं थोडंसं कमीच केलं आहे. आपली पुरी फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही किती छान दिसते ही. आकार मी मुद्दाम म्हणून बनवत असते असे चौकोन वगैरे, कारण तेच ते गोल आवडत नाही आहे मला, म्हणून मी असे आकार बनवत असते. किती छान पुरी फुगली बघू शकता आपण. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे मी त्रिकोण केलेलं आहे. आपण हे ऑप्शनल आहे आकार करायचं, तुम्हाला आवडले तर करू शकता तुम्ही, तर नाही आवडत तर नाही करायचं तुम्ही. मला असे आकार आवडतात, त्रिकोण, चौकोन, गोल असे, म्हणून मी करत असते. मस्त आपल्या त्रिकोण पण आकार फुगलेला आहे पुरीचा, तुम्ही बघू शकता. आणि किती छान, मला तर ही घरचीच पुरी भाजी आवडत असते, मी नेहमी बनवत असते. 15 दिवस झाले, 8 दिवस झाले की अशी पुरी बनवत असते. खूप टेस्टी आणि छान लागते. तर आता तुम्ही बघू शकता आपली पुरी छानपैकी बनलेली आहे आणि आकार पण छान झालेले आहेत. तर आपण भाजी पण आपली छान बनलेली आहे. तर आपण असे इथं ठेवूयात आणि बघा हे किती छान झालेली आहे आपली पुरी आणि भाजी, तुम्ही बघू शकता. आणि हे आपण इथं भाजी घेऊयात ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघा किती छान झालेली आहे आपली पुरी आणि भाजी, आणि ही बघूनच आपल्याला अशी खावीशी वाटत आहे. बघा तुम्ही ही पुरी आणि भाजी. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.